नमस्कार मंडळी, मी साक्षी. आज बघूया आपण चुलीवरचा मटण रस्सा. ह्यासाठी मटण स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून मटणाला लावून घ्यायचं. आता घेऊ मटण करण्यासाठी टोप. त्यामध्ये तेल, कांदा, खडे मसाले टाकून घेऊ. हे चांगले परतून ह्यामध्ये ते मटण टाकू. मटण टाकून सगळीकडे पसरवून त्यावर झाकण ठेवू. 10 मिनिटांनी ह्यामध्ये हळद आणि मीठ टाकू. झाकणावर पाणी गरम करण्यासाठी ठेवून देऊ. मटण चांगले वाफलायला हवे. त्यानंतर मग हे गरम पाणी त्यामध्ये टाकून देऊ. लागल असे पाणी झाकण्यावर ठेवून मटणमध्ये टाकून मटण चांगले शिजवून घेऊ. मटण शिजले का पाहू. मटण चांगले शिजलेले आहे. मग हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. यासाठी लागणारा मसाला. कढईमध्ये कांदा पहिला चांगला भाजून घ्यायचा. ह्यामध्ये खोबरे टाकून हे चांगले भाजायचे आहे. याची पेस्ट करून घेऊ. मग अशी मटण शिजवलेला स्टोप घ्यायचा आहे. त्यामध्ये तेल टाकू. कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि थोडेसं अळणी टाकून हा मसाला चांगला परतून घेऊ. अळणी टाकल्यामुळे हा मसाला चांगला शिजतो. मसाला शिजल्यावर ह्यामध्ये लाल तिखट व मटण मसाला टाकू. हा मसाला पुन्हा एकदा चांगला भाजून घ्यायचा. पुन्हा थोडंसं अळणी टाकून ह्याला चांगले तेल सुटायला हवे. तेव्हा समजते हा मसाला चांगला भाजलेला आहे. ह्यामध्ये मगाशी काढलेल्यातील अळणीतील मटण फक्त टाकून घेऊ. मगाशी काढलेल्यातील मटण पहिले मसाल्यात चांगले भाजून घ्यायचे आहे. ही पद्धत माझ्यासाठीही नवीनच आहे, कारण हा मटण रस्सा आमचे भाऊजी बनवत होते. मटण चांगले भाजून झाल्यावर त्यामध्ये अळणी टाकून हा रस्सा चांगला उकळून देऊ. गावाकडचा चुलीवरचा झणझणीत असा मटण रस्सा तयार. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब नाही केलेले त्यांनी सबस्क्राईब नक्की करा.